श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरम. काल आपण समष्टी व्यष्टी यांच्या चर्चेच्या एका उपांत्य टप्प्याला आलो होतो. आता आज ती चर्चा संपवायची. त्याचा एक आपण काल आढावा घेतला होता. परत घेऊयात की सुरुवात केली आपण ते वेदांत साराच्या मंगलाचरणाने वर. त्याच्यानंतर तो गुरु जे शिकवतो ते अध्यारोप आणि अपवाद ही दोन साधनं वापरून शिकवतो असं आपला या सरानंद येथींनी सांगितलं. अध्यारोप म्हणजे जे आहे खरं त्याच्यावरती जे नाही त्याचा आरोप करणे. आरोप म्हणजे शब्दशः लादणे. तर ते आरोप त्याची आपण चर्चा करत होतो. रज्जू सर्प असं आपण त्याचं उदाहरण पाहिलं. मग आता त्या अवस्तूची चर्चा आपण करायला सुरुवात केली. त्या अवस्तूच्या चर्चेमध्ये आपण असं पाहिलं, वस्तू म्हणजे ज्ञान आणि अवस्तू म्हणजे काय, भ्रम म्हणा किंवा आणखीन काही. तर ते अवस्तू कशी आहे, तर सदअसद्भ्याम अनिर्वचनीय. ती सद आहे किंवा नाही असं सांगता येत नाही. आता इथे रज्जू आणि सर्प हा मूर्त प्रकार आहे, पण तो दृष्टांत आहे, ती उपमा नाहीये. मागं असं म्हणलं होतं की दृष्टांत उपमा याच्यामध्ये फरक असतो. इथे रज्जू सर्प हा दृष्टांत आहे, कारण तो मूर्त आहे. इथे आपण जे अज्ञान किंवा ब्रह्म हे सगळं अमूर्त आहे. तर ते जे अज्ञान आहे, मला अज्ञान दाखवा म्हणलं तर दाखवता येत नाही, पण असतं ते सद असद्भ्याम अनिर्वचनीय. पण ते असतं म्हणजे दाखवा की, तर ते असं नाही दाखवता येत, अनिर्वचनीय. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं तर आपण रोज आवडीचा भाग म्हणून म्हणा किंवा आणखीन काहीतरी म्हणा बातम्या पाहत असतो. तर आपल्याला लक्षात येतं बऱ्याच वेळेला की अरे हा नेता आत्ता काहीतरी बोलला, समजा क्ष त्याने विधान केलं, बरोबर 3 महिन्यापूर्वी यांनी बरोबर याच्या विरोधी विधान केलं. म्हणजे त्याला खोटं बोलला का आत्ता खोटं बोलतोय का उद्या खोटं बोलणार. तो बोलला हे खरं आहे, खोटं बोलला हेही खरं आहे, पण हे दाखवता येत नाही की खोटं बोलला म्हणजे काय, त्याचे परिणाम दाखवतात. तर म्हणून हे जे काही माया आहे त्या मायेचे परिणाम दाखवतात. जे रज्जू आहे तुम्हाला सर्प वाटते, हा त्याचा परिणाम आहे. माया दाखवा, अवघड आहे, सांगता येत नाही. सरस्वत व्याम अवर्षणीय. पण ते कसं आहे, ज्ञान विरोधी. एकदा का तुम्हाला ते ते ज्ञानाला विरोधी, तुम्हाला ज्ञान झालं की अरे ही माया आहे, हा खोटं बोलतो आहे, हे खोटं बोलतो आहे, तुम्हाला ज्ञान झाल्यानंतर त्याच्या परिणामांचे तुम्ही मोजमाप वेगळ्या दिशेने करायला लागतं. मला असं राजकीय का सांगितलं, मी उदाहरण दिलं, दृष्टांत दिला. आपण रोज पाहत असतो आपल्या राजकीय भूमिकांचं चर्चा इथे नाही करायची आपल्याला, मला तर कुठलीच नाहीये. तथापि एक आपल्याला सवय लागते आणि मग कोणतरी त्याच्याबद्दल एखादा युट्यूबर भाष्य करतो किंवा त्यांच्या विरोधी पक्षाचा काहीतरी भाष्य करतो आणि मग लक्षात येतं की काय काय याच्यामध्ये गडबड काय झाली ती. तर हे आता आपल्याला करायचंय काय पुढे. काल मी एक पताका स्थानाचं प्रकरण सांगितलं. हे जे काही चाललंय याचा अर्थ याच्या पुढे काहीतरी सांगायचं. तर काय सांगायचंय, अध्यारोप सांगितला
आणि कालांतराने अपवाद सांगायचा. अपवाद म्हणजे काय? तो जो अध्यारोप तुम्ही करून ठेवलेला आहे, म्हणजे काही स्वतःलाच तुम्ही एक गुंता करून ठेवला मेंदूमध्ये, ते दूर करायचंय, म्हणजे अपवाद करायचं. बाजूला घेऊन जायचंय. तर तो अपवाद करायचा आहे. कशाचा? ते जो अध्यारोप तुम्ही केलेला आहे आधी, आरोप लादलाय त्याच्यावरती तुम्ही, त्या वस्तूवरती अवस्तू लादली, तर ते तुमचं दूर करायचं आहे. तर त्याचा एक टप्पा म्हणून इथं व्यष्टी समष्टी अशी चर्चा केली. आता त्याचा पुढचा भाग वाचूयात आपण. अनयोः समष्टी व्यष्ट्योः वनवृक्षयोरिव जलाशय जलयोरिव वा अभेदः. अनयोः या दोघांचा म्हणजे कोणाचा? ते जे समष्टीचं चैतन्य आहे आणि व्यष्टीचं, एका व्यक्तीचं, त्याचा अभेद आहे. कसा आहे ते आपण उदाहरण पाहिलं होतं, ते दृष्टांत पाहिलं होतं की वन एक, वृक्ष अनेक, पाण्याचा थेंब एक, जलाशय पाण्याचा थेंब पाण्याचे थेंब अनेक, जलाशय एक. तसा हा या एकच आहे. हे दोन्ही वेगळं नाही. आता याने ज्याने उपहित केलेलं चैतन्य आहे, कशाने? आकाशयोरिव जलाशय जलगत प्रतिबिंबय वटवृक्षावच्छिन्न आकाशयोरिव. इथे परत वृक्ष, वनवृक्ष, हे असे दोन प्रकार सांगितले. म्हणजे त्याच्यामध्ये भेद नाही. वा वा अभेद. वा इथे हा जो शब्द वापरलाय तो विकल्प सूचक आहे. विकल्प म्हणजे आता परत इथे विकल्प याच्यामध्ये अनेक दर्शनांची मतं वेगवेगळी आहेत. म्हणजे व्याकरण असेल तर ते म्हणतात की अत्र विकल्प हा रलयोर अभेद हा, म्हणजे र आणि ल याच्यामध्ये अभेद आहे, म्हणजे तो रच्या ऐवजी तुम्ही ल वापरला तर चालून जाईल, किंवा इथं याच्याऐवजी हे वापरलं तर चालून जाईल, त्याच्याऐवजी हे, असा कधी कधी अभेद असतो. म्हणजे त्याच्यामध्ये विकल्प असतो की हे किंवा ते. पण मीमांसकांच्या मध्ये विकल्प हा जर तुल्यबळ असतील तरच येतो. म्हणजे तिखट भजी का गोड श्रीखंड, हे तुल्यबळ असेल खाणाऱ्यासाठी तर विकल्प येईल. नाही तर मग विकल्प त्यांच्या मते येतच नाही. परत एकदा सांगतो, व्याकरणामध्ये मी एखाद्या व्याकरणकाराला विचारलं, तेव्हा तुला भजी खायची का श्रीखंड खायचे, म्हणजे जे पटकन येईल ते खायचे. पण मीमांसकाला प्रश्न पडेल की मला हे जास्त आवडतं का हे जास्त आवडतं. मग तो त्याचे काहीतरी लॉजिकल शोधायला लागेल की मला ते दोन्ही आवडतं, सारखंच आवडतं, दोन्ही तुल्यबळ आहेत. मग आता मला विचार केला पाहिजे. तो माझ्यासारखा मीमांसक असेल तर तो विचार करेल की अरे आता पाऊस पडतोय, जरा भजी खावी. तर तो त्यांनी एक काहीतरी घेतलेला तार्किक निर्णय. मुद्दा काय? की विकल्प हा सुद्धा फार सरळ सोड आहे असं नाही. तर इथे त्यांनी मात्र विकल्प म्हणजे यांच्यामध्ये भेद नाही. वा वा म्हणल्यानंतर वा अभेद हा स्वच्छ आहे, हे दोन्ही एकच आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे याच्यात अभेद विकल्प नाही, हे तिथं असं घट्ट सांगितलं. पण ते कसं? म्हणजे अभेद नाही हे कळलं, पण तो कसा नाही? कारण नुसतं हे दोन्ही एकच आहेत म्हणल्यानंतर आपण म्हणतो ना की हा काय, असे असे मित्र असतात, परिचित असतात की ते दोन शरीर एकच आत्मा असे असतात. खूप खूप घट्ट मित्र असतात, बंधू असतात. राम लक्ष्मण जसे हरिहर बुक्क असे बंधू होऊन गेले इतिहासामध्ये, की त्यांना एकमेकांशी बोलायला लागत नाही, न बोलताच कळतं. तर हे जे आहेत,
हे वेगळं तसे आहेत काही एकत्र, काय दोन्ही एकच आहेत म्हणजे काय, याच्यामध्ये भेद नाही म्हणजे काय. दिसताना तर आम्हाला दिसतोय की भेद. मग भेद नाही, याचा काहीतरी स्तर ठरवला पाहिजे. आपल्या व्यवहारामध्ये अनेकांना हे असतं की तेच ते तेच ते म्हणायची सवय असते. खूप वेळा ते एक विनोदारी पण म्हणलं जातं. म्हणजे सहज मला आठवलं, तुमचा अनाटॉमीचा तास होता. कधी न बसणारा मित्र माझा बसला होता वर्गात. सरांना जरा आश्चर्य वाटलं, हे कसं काय चिरंजीव आले. म्हणून त्यांनी विचारलं की, हा बोला, पेरिकार्डियम बद्दल बोला जरा. तर हे आमच्या मित्रांना पेरिकार्डियम म्हणजे काय कुठं माहिती. त्यांनी सुरुवात केली, सर ते पेरिडोनियम असतंय का नाही. आमच्या सरांना म्हणजे सगळा वर्ग मान खाली घालून खाली बसला. सरांना काही सुचेच ना. सर म्हणले, अरे वत्सा मित्रा माझ्या, पेरिटोनियम कुठे, पेरिकार्डियम कुठे. तर ज्यांना हे शब्द माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो की पेरिटोनियम म्हणजे आतड्याला असलेलं काय त्वचेचं आवरण, आणि पेरिकार्डियम म्हणजे हृदयाला असलेलं त्वचेचं आवरण. ते आमच्या मित्राने सांगितलं की ते पेरिटोनियम असतंय का नाही. हे वाक्य उच्चारल्यानंतर भयान शांतता पसरली. सरांनी विचारलं की हे काय आहे म्हणजे. तर तो म्हणला तेच ते, ते पेरिटोनियम ते तेच ते पेरिकार्डियम, इकडचं तिकडं कळत नाही असं. तसं आहे का ते तेच ते, नाही ना. मग त्यांनी त्याच्यासाठी दृष्टांत घेतला की वन आणि वृक्ष हे जसे अवच्छिन्न असतात, एकमेकांपासून वेगळे नसतात. छिन्न आणि अवच्छिन्न, वेगळेपणा. छेद, तोडणे, तुकडे करणे. अवच्छिन्न, नाही तुकडे, एक सलन एक उंच. पण दिसताना तर वेगळे दिसतात. मग फक्त समजून घ्यायचं की याचा स्तर कुठला आहे, एकटा एक असण्याचा, दोन्हीचा एक असण्याचा. म्हणजे कसं परदेशात गेल्यानंतर, हो आर यू इंडियन असं विचारलं जातं. किंवा आता अगदी आम्ही डेहराडूनच्या जवळ एका शक्तिपीठाला गेलो होतो. तिथे काय विचारलं का हो, पुण्यातले का. तर मी म्हटलं, पुणे नुसतं नाही, पुणे 30. तर त्या ताई होत्या, त्या हसल्या, ते म्हटलं हा त्याही कळलंच मला. तर पण त्यांच्या मते हे जे काही पुणे, पण मी त्यातला भेद स्पष्ट केला की नुसतं पुणे नाही, पुणे 30. तर तसं इथे एकच आहे का, पुणे आणि पुणे 30. विनोदाचा भाग लक्षात घ्या त्यातला. पुणे आणि पुणे 30 एक नाही असं आम्ही म्हणतो. तर तसं याच्यात मध्ये ते अवच्छिन्न आहे, वेगळं नाही. आणि दुसरं, जलाशय आणि जल जसं एक नाही, असं कसं नाही. जलाचं जलाशय असतं ना, जलाच्या थेंबांपासून जलाशय निघतो, पण तरी ते वेगळं पण आहे आणि वेगळं नाही पण. त्याचे स्तर वेगळे असतात फक्त. आता याच्यामध्ये जरा हे दोन का सांगितलं सरांनी, त्यांनी हे लक्षात घ्यायचं. झालं होतं असं की शंकराचार्यांनी जेव्हा शांकार भाष्य दिलं ब्रह्मसूत्रांवर, तर त्या भाष्याच्या इंटरप्रिटेशन मध्ये दोन प्रवाह झाले. त्याची कथा बघू, वेळ झाला तर ऐकू. तर ते दोन प्रवाह, हे दोन प्रवाह आहेत ते, एक अवच्छिन्नवाद आणि एक प्रतिबिंबवाद. असे ते प्रवाह आहेत. आता एवढं पुरेसं आहे, अवच्छिन्नवाद आणि प्रतिबिंबवाद. आता हे जरा समजून घेऊयात. तो वनवृक्षामध्ये ते असं म्हणतात, वा अभेद असं सांगितलं, आणि त्याची श्रुती पण सांगितली. एतद उपहितयोः ईश्वर प्राज्ञयोरपि, ईश्वर आणि प्राज्ञामध्ये, वनवृक्ष अवच्छिन्न आकाशयोर्यो,
वन आणि वृक्ष यांच्या अवच्छिन्न आकाशाप्रमाणे किंवा जलाशय जलगत प्रतिबिंब आकाशयोरिव अभेद हा. आणि त्याची श्रुती सांगितली, एष सर्वेश्वर, एष सर्वज्ञ, एषो अंतर्यामी, एषा योनिः सर्वस्य प्रभवापि अयो हि भूतानां. मांडोक्य उपनिषद. आता इथे अवच्छिन्नवाद आणि हे वेळात समजून घेऊयात. तर त्यांचा मुद्दा असा की यांच्यामध्ये अभेद आहे, तो कसा आहे. तर वृक्षाला, वृक्षाच्या वरती जे आकाश आहे आणि त्या वनाच्या वरती जे आकाश आहे ते एकच आहे, असा त्यांच्यामध्ये अभेद आहे. वृक्षाच्या वरती आकाश किंवा असं म्हणूयात की वृक्षाने व्यापलेली जी काही जागा आहे, आकाश म्हणजे स्पेस, जागा, आणि वनाने व्यापलेली जागा ही एकच आहे. त्यात कधी घटाकाश असे उपमा देतात. बरणी आहे आपली रिकामी किंवा माठ आहे, तर माठातला आकाश किंवा माठातला जो काय अवकाश आहे, रिकामी जागा, ती आणि माठाच्या बाहेरची रिकामी जागा ही वेगळी आहे का. तर त्याला ती उपाधी लागली की हे माठातलं आकाश आणि हे इथलं आकाश, पण ते वेगळं नाही, एकच. समजा माठ फुटला तर आपण काय म्हणतो, हे आकाश त्याच्या विलीन झालं. विलीन व्हायला वेगळं होतच कुठे. ते विलीन झालं या शब्दाला काही अर्थ नसतो. ते एकच होतं ना, ते एक होतच. ते विलीन नाही झालं. इथनं उठलं पक्ष बदलतात विलीन करतात तसं नाही झालं. ते एकच होतं. तर तसं ते अवच्छिन्न आकाश आहे तसं. आणि या दोन्हीचं मिळून एकच आकाश आहे, ते दोन्हीचा आधार आहे महाआकाश. वनाचं आणि वृक्षाचं आकाश एकच आहे. त्यांनी त्यांनी जी जागा व्यापली त्याचा सगळ्याचा आधार काय आहे, तर ते महाआकाश आहे, मोठा आकाश आहे. तर त्यातल्या त्या महाआकाशातली काही जागा वनाने व्यापली आहे, काही जागा वृक्षाने व्यापली. ते सगळ्या त्या एकच आकाश आहे. तर त्याचं हा त्या पुढचा भाग सांगतात 49वा श्लोक. वन वृक्ष तदवच्छिन्न आकाशयोर जलाशय जलगत जल तद्गत प्रतिबिंब आकाशयोर्वा आधारभूताना उपहित आकाश. काय शब्द आहे, अज्ञान तदुपहित चैतन्ययोर आधारभूतम यत अनुपहित चैतन्यम तत्तुरीयमती उच्यते. थोडेसे माझ्याकडे जे आले त्यात गडबड आहे, पण ठीक आहे, असू नाही. तर हे सांगायचा मुद्दा काय की हे जे वनवृक्ष व त्यांचं जे अवच्छिन्न आकाश आहे त्याच्यासारखं, किंवा जलाच्या एका थेंबामध्ये जे आकाशाचं प्रतिबिंब पडलेलं आहे, आणि जल आकाश वदन योग, हा ठीक आहे, प्रतिबिंबाकाश. बरोबर, हा तेच काहीतरी गडबड वाटत होती. ठीक आहे, वद अनयोह, आकाशवद अनयोह असं असेल ते करायचं. हा ठीक आहे. अनयोहो ज्ञान तर चैतन्ययोहोर आधारभूतम यत अनुपहितम चैतन्य तत्तुर्य. पुढचा भाग हे आधी वाचू. तर वन आणि वृक्ष यांना अवच्छिन्न असं जे आकाश, किंवा ज्या आकाशाचं प्रतिबिंब त्या एका थेंबात पडले आणि ज्या आकाशाचं बिंब त्या अख्ख्या जलाशयात पडले, ते जसं एकच आहे. थोडंसं आणखीन बदलूया. त्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे, ते त्या सगळ्याचा आधार आहे आकाश. वृक्षांनी व्यापलेली जागा, वनाने व्यापलेली जागा, याचा आधार काय आहे, तर ते जो काही महाआकाश आहे तेच. तर हे जे काही त्याला व्यापलेलं किंवा आधारभूत आहे, याला आधारभूत काय आहे, तर त्या वृक्षाचा आकाश आहे. त्याला आधारभूत काय, त्या महाआकाशाचा आहे काहीतरी, त्यातला काही अंश त्यांनी व्यापलाय. वनाने काय व्यापलाय, ते त्या महाआकाशाचा आणखीन थोडा, कदाचित व्यष्टीपेक्षा अधिक जागा त्यांनी व्यापली.
जलाच्या थेंबामध्ये कसं प्रतिबिंब पडलंय, आकाशाचं पडलंय. किंवा ते पूर्ण जलाशयामध्ये कसं पडलंय, त्याच आकाशाचं पडलंय. त्याची त्याची जेवढी क्षमता आहे तेवढं पडलंय, पण प्रतिबिंब त्याच मोठ्या आकाशाचं पडलंय. ते हे असं हे ते त्या सगळ्याचा आधारभूत असं आकाश, ते त्याची चर्चा आता चालू आहे. म्हणजे जलाशय जसे एक, वन आणि वन वेष्ट वृक्ष जसे एक कुठल्या पातळीवर, तर त्यांना व्यापणार आकाश हे एक आहे, या पातळीवर ते दोन्ही एक आहे. म्हणजे तशातला त्याचा भेद पाहायला गेला तर दिसणारा भेद आहे की वन वेगळं आहे, एक झाड आहे आणि अनेक झाड आहे. पण त्यातला जो अभेद आहे तो कुठला आहे, परत असं की आपला लौकिक दृष्टांत पण आहे. इथनं आपण बाहेर गेल्यानंतर इथे पुण्यामध्ये असतो तेव्हा मी पुणे 30, तो कसबा, तो अमुक, तो तमुक, ही आपली चर्चा चालू राहते. जरा थोडं पुढे सोडून गेलो की आपण म्हणतो की मी पुण्याचा. तसे आपण जरा थोडं इथनं पश्चिम महाराष्ट्र सोडून गेलो की सांगतो अभिमान की आम्ही पश्चिम महाराष्ट्रात. तसे सोडून जरा आपण थोडं महाराष्ट्र सोडून गेलो की हम महाराष्ट्र से आहे म्हणून कौतुकाने सांगितलं. भारत सोडून गेल्यानंतर हम भारत से आहे हे असं मोठ्या अभिमानाने सांगतो. हं? तर हे असं ते थोडस वाढत 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 जातं. पण तरी पण आपण म्हणताना हेच म्हणतो की भारत माझा देश आहे. पण तथापि भेद तर दिसतो ना की माझा अभिमान जो असतो तो कदाचित माझ्या पुण्यात मधला माझ्या विशेष पेठेचं पण असू शकतो. ते माझ्यात पडलेलं प्रतिबिंब कुठलं आहे, भारत माझा देश आहे हेच माझ्यात प्रतिबिंब आहे. हाच त्यातला सांगण्याचा अर्थ आहे. प्रतिबिंब आहे किंवा मी अवच्छिन्न नाही. मी सगळ्याचा आधार कुठला आहे, माझ्या अमुक पेठेचा, माझ्या अमुक गल्लीचा, तर ते भारत माझा देश आहे हे माझं व्यापक आधार आहे हे सांगायचं. तर त्याची चर्चा करतायत. तर वनवृक्ष योग त्याच्यात पडणारे जे आधारभूत आहे ते या वनवृक्षाच्या आकाशयो अज्ञान आधारभूतम यत अनुपहितम चैतन्य, आधारभूतम यत अनुपहितम, आधारभूत आहे पण ते या दोन्हीला चिकटलेलं नाहीये, त्यांनी समाविष्ट झाले, चिकटलेलं नाही. असं जे चैतन्य आहे ते या आधाराशी चैतन्य आहे ते त्याला चिकटलेलं नाही. कशा त्या आकाशाला किंवा काही, तत्तुरीयम इति उच्यते, त्याला तुरीय असं म्हणतात. ही परत त्यांची शास्त्राची स्वसंज्ञा आहे, त्या शास्त्राची परिभाषा आहे, पारिभाषिक संज्ञा आहे. तुरीय म्हणजे काय, तर यांची केलेली संज्ञा. कशाला आम्ही तुरीय म्हणतो, अकॉर्डिंग टू अस, आमच्या मते किंवा आयुर्वेदामध्ये असं सांगितलं होतं की अस्मागम शास्त्रे, अस्मागम शास्त्रे पंचमहाभूत शरीरी समूह पुरुषा, किंवा आमच्याकडे आम्ही म्हणतो की सर्व द्रव्यम पांचभौतिकम असू, जे काय द्रव्य नावाचं आहे ते आमच्या मते पंचभौतिक असतं. मग द्रव्य म्हणजे काय ते आम्ही नंतर सांगतो. पण सर्वम द्रव्यम पांचभौतिकम अस्मिन अर्थे, आमच्या चर्चेमध्ये आमच्या घरी हे असं असं आहे, आमच्या घरी पुरणपोळी या पद्धतीनेच होते, हे जे नेमकेपणा सांगत जातात, तर तो त्या त्या शास्त्राचा आपण पुन्हा पुन्हा समजून घ्यायला लागतो. अनेक वेळेला काय होतं की ते शब्द पुन्हा पुन्हा येतात अनेक ठिकाणी, पुन्हा पुन्हा मी तेच सांगतोय, पण ते शब्द इतके सारखे असतात. म्हणजे असं आहे, पंचमहाभूत शब्दाने तर म्हणजे इतका एकूण समाजामध्ये गोंधळ घालून ठेवलेला आहे. पंचमहाभूत शब्द हे इतकी अशी काय म्हणजे अशी काहीतरी वापरली जातात की मी आमच्या वर्गात एका मित्राने आमच्या सांगितलं होतं महाभूत किती असं विचारल्यानंतर म्हणला तसे पाच, पण ते जे समोर शिकवतात ना ते पण एक. कारण इतकं डोक्यात गोंधळ व्हायला लागला ते महाभूत म्हणजे काय ते, की आम्हाला एकूण माहितीत पाच, पण ते जे काही शिकवत होते आम्हाला ते पण एक सहावं महाभूत होतं असं आम्हाला वाटतं. असं तिथलं कारण डोक्यामध्ये गोंधळ व्हायला लागला होता. हे महाभूत म्हणजे काय, तर सांख्यांनी पण महाभूत सिद्धांत सांगितलाय, वेदांतांनी सांगितलंय, आयुर्वेदाने सांगितलंय, नैयायिकांनी सांगितलंय. हे महाभूतांच्या बद्दल चर्चा सगळेच करतात, पण त्यांची प्रत्येकाची त्याच्याबद्दलचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे, भूमिका वेगळी आहे, त्यांची घडण कशी होते याच्याबद्दलची भूमिका वेगळी. आणि आयुर्वेदाला तर वेगळं समजूनच घ्यावं लागतं, आणि ते चांगलं आणि हे वाईट असं करून चालतच नाही ना. म्हणजे जसं हे अनेक ठिकाणी लागू पडतं. म्हणजे शंकराचार्यांनी वेदांतावरती भाष्य केलं, विवेकानंदांनी केलं, आणखीन कोणी करत असेल, गीतेवरती लोकमान्य टिळकांनीही लिहिलं,
त्याच्या आधी ज्ञानेश्वरांनी लिहिलं, त्याच्या आधी शंकराचार्यांनी लिहिलं भाष्य. तर यातलं चांगलं आणि वाईट असं कसं काय ठरवणार आपण? तर चांगलं वाईट ठरवायला त्याला काय आपल्याला म्हणजे आपल्याला संधीच नाहीये. शंकराचार्यांनी त्यांच्या समोर जी समाजाची गरज होती त्याला अनुसरून त्यांचं भाष्य आहे. लोकमान्य टिळकांनी त्यांच्या डोळ्यासमोरचा जो पारतंत्र्यात खितपत पडलेला समाज होता त्याच्या अनुसरून भाष्य लिहिलं. त्यांनी कर्मकांडात अडकलेला आणि तो काहीतरी विचित्र रूढींमध्ये अडकलेला समाज होता, त्याला खडबडून जागा करण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी भाष्य दिलं. मग त्याच्यामध्ये चांगलं आणि वाईट हा आपण आत्ता इथे बसून नाही ठरवू शकत. नाहीच, बरोबरच नाही. तर तसंच आहे इथं थोडस, की हे चर्चा आपण काय करतो तर ते शब्द अनेक ठिकाणी असतात, त्या त्या दर्शनाचे समजून घ्यायला. तोरी हा भाग सुद्धा, तोरिया नावाचा शब्द हा यांचा आहे, यांच्या मते म्हणजे वेदांतांचा. मी मीमांसक असल्यामुळे जरा तटस्थपणाने उद्योग उल्लेख करतो. आमचा म्हणत नाही, आयुर्वेद आमचा, मीमांसा आमची. पण वेदांत थोडस एक काय म्हणजे मावशी म्हणूयात. तर ते प्रेम आहे, तथापि मावशीसारखं प्रेम आहे, आई एवढं नाहीये, प्रेम जरा कमी आहे, कारण शिकलेलो नाही तेवढंच. हा. तर तुरीय हा शब्द होता. आणि ते काय तुरीय म्हणजे काय, डेफिनेशन ऑफ तुरीय केली त्यांनी, की ह्या ज्या आधारभूत चैतन्य आहे याला अनुपयुक्त, याला न चिकटलेलं असं जे चैतन्य आहे, चैतन्य परत तेही अमृत आहे, त्याला आम्ही तुरीय म्हणतो. ठीक आहे, कळलं. आता चतुर्थम मन्यन्ते म्हणजे काय? आता तीन लेवल झाले. चतुर्थम चौथं कुठलं काढलं? तर एक तर मी, एक आहे नावाचा एक प्रकार, आणि मी अज्ञानी आहे. तीन घटक झाले. याला व्यापून उरलेलं जे काही चैतन्य आहे ते चौथं, त्याला आम्ही तुरीय म्हणतो. म्हणजे इथे वन आहे, वन आहे, आहे, वृक्ष आहे, आणि ते अज्ञान आहे, तो अध्यारोप आहे. या अशा तीन गोष्टी. आणि या अज्ञानाला व्यक्ती किंवा समष्टीला व्यापून न चिकटलेलं पण व्यापून उरलेलं हे जे काही प्रकरण आहे त्याला म्हणायचं तुरीय. काही परत त्यांची शास्त्रीय व्याख्या. आता पुढचा भाग, ही व्याख्या करत आणि त्याचं त्यांनी सांगितलंय लगेच. मांडूक्य उपनिषदातली श्रुती सांगितले, शांतम शिवम अद्वैतम चतुर्थम मन्यते, मन्यन्ते मानतात. याचा अर्थ मानतात म्हणजे कोण? आम्ही पण मानतो. ही श्रुती पण आहे. ही आता आपल्याला त्याची एक रचना विशेष लक्षात आलं असेल, की कुठलंही एक विधान केल्यानंतर पटकन एखादी श्रुती सांगायची म्हणजे ते एक त्याला बळकटी येते. मी जे काय म्हणतो ते मनःपूत म्हणत नाहीये, किंवा ते चायनीज सरळ खेळ नाही, यांनी नाही काय म्हणलं होतं त्याच्यावरती आधारित मी म्हणतो असं नाही. मी सांगतो कारण श्रुतीच आहे. आणि श्रुती हे मीमांसकांचं वेदांत्यांचं अत्यंत शेवटचं पराकोटीचं बलवत्तम प्रमाण. श्रुतीच्या पुढे नाही आम्ही जाणार काही, मी तिथे सांगितलेलं. त्यामुळे मीमांसकांचं कसं काम अनेक वेळेला सोपं असतं, की हे बरोबर आहे का चूक आहे, श्रुती काय म्हणते, बरोबर आहे, बरोबर आहे, चूक आहे, चूक आहे, संपलं. म्हणजे इथे त्यांचा प्रश्न संपला अनेकांचं मीमांसकांचं. आणि मग ते बरोबर काय आहे याची चर्चा होऊ शकते, चूक आहे याची चर्चा का होऊ शकते. तर श्रुती म्हणते ना हे चूक आहे म्हणजे चूक आहे, म्हणजे त्याच्यात नाही चर्चा काही. जसं ते कल्याण स्वामींची कथा सांगतात, की रामदासांनी परीक्षा घ्यायला शिष्यांनी ठरवलं, की अरे माझ्या पायाला झालंय गळू, आणि ते असं सांगितलंय की कोणतरी चोखलं तरच बरं होईल. बाकीचे म्हणलं ते गळू कसं चोखायचं? कल्याण स्वामी म्हणले ठीक आहे, गुरुनी सांगितलंय चर्चाबद्दल. त्यांनी ते गळू चोखायला सुरुवात केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं अरे हा तर आंबा आहे. रामदासांनी तिथे मांडीला आंबा बांधून ठेवला होता आणि सांगितलं होतं गळू आहे. तर ते परीक्षेचा भाग होता. पण तसंही श्रुती अल्टिमेट चर्चा बंद, म्हणून त्यांनी श्रुती सांगितली आणि चर्चा थांबवली त्याची. मी आता हे तुरीयाची व्याख्या अशी का केली तर ही अशीच आहे, म्हणून आम्ही ती व्याख्या केली. परत लक्षात घ्या, छांदोग्य उपनिषद, त्याच्यानंतर ब्रह्मसूत्र, त्याच्यानंतर त्याच्यावरती भाष्य, त्याच्यानंतरच हे प्रकरण ग्रंथ आहे. म्हणजे उपनिषदामध्ये आणि या ग्रंथामध्ये कदाचित काही हजार वर्षांचं अंतर आहे. म्हणजे हे जसं काय असतं की
अं, एखादा प्रचंड विद्वान माणूस, एखादा व्याकरणातला किंवा मोठे आजोबा, जसं बाबासाहेब पुरंदरे होते, ऋषितुल्य व्यक्तिमत्व. मी लहान असताना तिथे ते दर रविवारी मी त्यांची ती शाखा रोज असायची सांगायची. त्या रविवारी आम्ही पण त्या शाखेत जमायचो सकाळी. आणि त्याला ते आपले वडा घेऊन यायचे बाबासाहेब. आणि मग ते शाखाचा औपचारिक कार्यक्रम संपल्यानंतर मग त्यांना कोणी कोणी काहीतरी विचारायचं. हो बाबासाहेब, ते अमुक अमुक. हे त्यावेळेला ते विचारणारे आम्ही कुठेतरी 10वी 11वी 12वी असे असेच होतो. बाबासाहेब त्यावेळेला मोठेच होते. पण ते लहान मुलांना आम्हाला सुद्धा आमचं कुतूहल पुरवायचे. हो बाबासाहेब, महाराजांनी असं कसं काय हो केलं, की ते काय त्यांना जो काय 2-4 मिनिटं वेळ असेल तर ते सांगायचे. असं गायकांच्या सुद्धा अनेक बाबतीत मी सांगू शकेन, की अनेक मोठे गायक कुठलं तरी छोटं मुलगा त्यांना काहीतरी सांगत ते सांगतात प्रेमाने. तर तसंच हा थोडासा तोच प्रकार आहे. ते समजावून सांगतात. काय समजावून सांगतात, की आता हे तुरीय हे कसं असतं. तर हे तुरीय म्हणजे कायची व्याख्या कळली आपल्याला. हे तुरीय कसं असतं. दमेव तुरीयम शुद्ध चैतन्यम अज्ञानादि उपहित चैतन्याभ्याम तप्ताय पिंडवत अविविक्तम सन महावाक्यस्य वाच्यम विविक्तम सल्लक्षमिति च उच्यते. आता या तुरीयाला दोन नाव ठेवली आहेत. काय सांगितलंय, इथिचे उच्यते असं म्हणलं जातं त्याला. दोन नाव आहेत. महावाक्यस्य वाच्यम हा एक प्रकार, आणि सल्लक्षम लक्ष पण आहे ते. हे दोन त्यांची नाव आहेत त्याला. तर याचा अर्थ याच्याबद्दल चर्चा पुढे होणार आहे. तर हे तुरीय हे काय आहे, हे तुरीय कशाचं आहे. महावाक्यस्य वाच्यम, ते जे महावाक्य आहे हे सगळं पुढे बघणार आहोत. त्याचं वाच्य आहे, मी त्याला वाच्य म्हणजे आपण पाहिलं शब्दशः अर्थ. तर ते त्याचं वाच्य आहे, म्हणजे महावाक्यातनं शब्दशः सांगायचे ते हे तुरीयाबद्दल सांगायचे. आणि दुसरं विविक्तम. विविक्त म्हणजे त्यातला जो थोडासा काय भेद होतो, वेगळं वेगळं झाल्यामुळे ते त्याचं लक्ष्य पण आहे. ते लक्ष म्हणजे काय, पुढे बघू आपण त्यातला जो भाग येतो. पण ते कसं ठरतं हे सांगितलंय. हे बघता आता जरा थोडं बघून म्हणजे महावाक्याचं हे वाच्य पण आहे. आणि विविक्त म्हणजे वेगळं केल्यानंतर ते त्याचं लक्ष पण आहे असं सांगितलं. बघूयात आता. अविविक्तम, सॉरी, अविविक्तम पिंडवत अविविक्तम, वेगळं न केलेलं. आता हे प्रकरण त्याचं दृष्टांत दिलंय. तप्त अय पिंडवत. तप्त अय पिंडवत. तप्त म्हणजे तापलेला, अय म्हणजे लोखंडाचा, पिंडवत गोळा. तर हे काय प्रकार आहे समजून घेऊया. हे तुरीय आहे. हे महावाक्याचं वाच्य आहे हे कळलं. मग त्याच सलक्षमिती लक्षण पण आहे हेही कळलं. हे परत लक्ष शब्द आपण समजून घेऊया आता नंतर पुढच्या वेळेला ते ओहाणी घेते. आता हा दृष्टांत समजून घेऊ. तप्त अयः पिंडवत. तप्त अयः पिंड, तापलेला लोखंडाचा गोळा. आता हल्ली बघायला एवढे मिळत नाही, पण कदाचित ते एखादं वर्कशॉप्स वगैरे असतात इथे टापऱ्यांवरती. तिथे त्या लोखंडाच्या सळया वाकवण्याचं काम चालू असतं, बिल्डिंगला ज्या लागतात त्या, किंवा काही त्यांचे ते जॉब्स म्हणतात ते. तर ते त्या कोळशाच्या याच्यामध्ये घालून ते इतके लाल करतात आणि मग ते वाकवतात. तर तो गोळा दिसत नाही आपल्याला, पण ते सळ्या बेळ्या आपल्याला गरम दिसतात. गोळे तापले अशी काय फारशी आता पाहायला मी पण नाही पाहिलेले कधी लहानपणी. कधी ते गोळा तापवला वगैरे पाहिले, पण आता नाही पाहायला मिळत. तर तप्त अयः पिंडवत. आता इथे हे का सांगितलं,
तप्त अयः पिंडवत. आता हा तप्त आहे, अयः पिंड आहे. म्हणजे जेव्हा ते दोन्ही एकत्र झाले तेव्हा त्याच्यामध्ये कुठले कुठले गुण आले? लोखंडाचेही गुण आले आणि उष्णतेचेही गुण आले. म्हणजे हा गोळा उष्ण आहे, म्हणजे त्यातलं काय लोखंड उष्ण आहे का उष्णता उष्ण आहे? तर तो गट मिळून उष्ण आहे. लोखंडाचा गोळा आणि उष्णता यांचा संयोग उष्ण आहे. हा लोखंड त्यातलं चकाकतंय का ती उष्णता चकाकतीये? तर लोखंडानी युक्त अशी उष्णता चकाकती आहे. परत एकदा लक्षात घ्या, काय झालंय त्याच्यामध्ये? लोखंड आहे, अग्नी आहे, आणि त्याच्यामध्ये त्या दोन्हीच्या गुणांपेक्षा आणखीन काहीतरी वेगळंच तयार झालं. मी मग आमच्या आयुर्वेदातल्या औषधकरणाबद्दल बोललो. मी नेहमीचं उदाहरण म्हणजे पारा नावाचं औषध आहे. पातळ असतं, पांढऱ्या स्वच्छ रंगाचं. गंधक नावाचं पिवळ्या रंगाचं औषध घट्ट असतं. ते दोन्ही एकत्र केल्यानंतर त्याची कज्जरी तयार होते, म्हणजे कावळ्यासारखी काळी पावडर तयार. हा एक प्रकार. किंवा हे मी सांगितलं की ते खोडा आणि कुटकी ते एकत्र केले की एकटे एकटे काम बलतीकडे करतात, आणि दोघं एकत्र आले की आणखीन बलतीकडेच काम करतात. तसं इथे हा लोखंडाच्या गोळ्याचे आपले आपले गुणधर्म आहेत. तो गोल आहे, त्याला वजन आहे, की जड आहे थोडक्यात, किंवा आणखीन काही गुरु आहे, वजनाने जड आहे. उष्णता त्याला जोडल्यानंतर उष्णतेचे आपले गुण आहेत. आग्नेयम दाह भावर्ण प्रकाश पचनात प्रभाव, अशी आमच्याकडची व्याख्या आहे. कुठलाही आग्नेय तो हे असं असतं. दोन्ही एकत्र गेल्यानंतर मात्र आपण त्याला दोन्हीला म्हणून एकत्र म्हणून संबोधतो की तप्त अयः पिंडवत. हा जो काय आहे तो कसा आहे? तो तप्त अयः पिंडवत, त्या दोन्हीमध्ये एकत्र आल्यामुळे आपण त्याला ओळखायला लागतो. तर हे जे कुठलं महावाक्य, हे तुरीय जे आहे, तुरीय कुठलं? चतुर्थ, चौथच. या मी आहे, आणि तो आहे माझं अज्ञान आहे, या तीनच्या पलीकडे जे काहीतरी आहे, त्याच्या पलीकडे जे आहे ते चैतन्य, ते तुरीय. म्हणजे व्यष्टीचं आकाश, समष्टीचं आकाश, आणि त्याच्या पलीकडचं काहीतरी ते दोन्ही एकच आहे ही भावना, त्याच्याही पलीकडे जे चैतन्य आहे ते तुरीय. आता त्या तुरीय हे महावाक्याचं वाच्य म्हणजे अभिप्रेत ठरतं. की तो नेमका त्या चित्रपटातला शब्द कहना क्या चाहते हो, तर महावाक्य साक्षात काय कहना चाहता है, तर ते हे तुरियाबद्दल सांगत आहे. आणि त्यातला भेद पण सांगायचा आहे. कशातला? या दोन्हीतला भेद पण सांगायचा आहे. अज्ञान ज्ञान काय आहे, व व्यष्टी समष्टी यातला भेद काय आहे, वन आणि आकाशातला भेद काय आहे, जल आणि जलाशयातला भेद काय आहे, या सगळा भेद सांगण्यासाठी ते लक्ष्य पण ठरतं. असं असं सांगितलं, आणि त्याची प्रक्रिया सांगितली, ती प्रोसेस सांगितली काय? तर तप्ताय पिंडवत. ते कसं आपल्याला इल्युमिनेट करतं? जसं लोखंड आहे त्याचे गुण आहेत, अग्नी आहे त्याचे गुण आहेत, ते दोन्ही आले तर त्यांचे आपापले गुण त्यांनी सोडलेले नाहीत. पण दिसताना मात्र आपल्याला त्याचं अभिप्रेत काय दिसतंय? तर तापलेला लोखंडाचा गोळा आहे, तो मला चकाकताना दिसतोय. मला डोळ्याला काय दिसतंय? पण त्याच्यामध्ये आणखीन काय सांगायचंय? की अरे हे लोखंड वेगळं आहे, ही उष्णता वेगळी आहे, तुला ते लक्ष आहे. लक्ष्यार्थ नावाचं मी सांगितलं की ते वाच्यार्थाच्या पलीकडे जाऊन काहीतरी तो अभिप्रेत ठेवून किंवा तो सोडून देतो.